गार्सिलोसो यांच्यासह जागतिक ख्यातनाम व्यक्तींचं या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला. हा दिवस पहिल्यांदा 23 एप्रिल रोजी 1923मध्ये स्पेनमध्ये पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर 1995मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली. त्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. आजच्या या विशेष दिवशी आम्ही एक अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर व्याख्यान घेऊन आलेलो आहोत, ज्यामुळे वाचन संस्कृतीबद्दलचा आमचा उत्साह निश्चितच द्विगुणित होईल. यापुढे आता मी आपल्या विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव साठे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. नमस्कार. आजच्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. जागतिक वाचन दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. दर महिन्याला आपण एक काहीतरी कार्यक्रम करतो की नाही, पण त्यातला हा असा आगळा वेगळा कार्यक्रम. तुम्हाला वाटेल की असे कार्यक्रम आपल्या अभ्यासाचा काही भाग नाही आहेत, म्हणजे तुमचं काही सिलेबस किंवा याच्याबद्दल काही फारसं त्या अशा कार्यक्रमातून मिळत नाही. पण मार्क ट्वेननी असं म्हटलेलं आहे की व्हॉट इज एज्युकेशन. तर शाळेमध्ये असताना वर्गामध्ये मी जी शिकलो आहे ते विसरल्यानंतर जे माझ्या डोक्यात राहतं ते एज्युकेशन. वर्गातलं शिकवलेलं विसरलं तर मग काय राहतं? अनुभव. अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीचे व्याख्यान. त्यामुळे तुम्हाला समृद्ध करण्यासाठी, तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं आयुष्याकडे बघण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो. मग असेच मी सरांना सांगत होतो की आम्ही जागतिक चिमणी दिन पण साजरा केला, आम्ही टेलिव्हिजन डे साजरा केला, रेडिओ डे साजरा केला. आजचे जे आपले पाहुणे आहेत त्यांची निवड कुठल्या निकषावर केली ते सांगतो. पुस्तक दिवस म्हणजे अर्थातच तुम्ही फिक्शनल काही वाचता, त्यामुळे लेखक कवी हे तर त्यात आलेच पाहिजेत. पण लेखकही कसा असावा तर भारत साचणे सरांसारखा. म्हणजे कसा, म्हणजे तुम्ही त्यांचं हे झाल्यानंतर कदाचित त्यांचं काही साहित्य वाचलं असेल तर आनंद आहे, पण फक्त भाषा किंवा भाषेचं सौंदर्य याच्या पलीकडं जो लेखक जातो त्यापैकी भारत साचणे सर आहेत. माणसाबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण आहे, माणसाच्या सुखदुःखांबद्दल त्यांच्या तीव्र संवेदना आहेत, आणि म्हणून भारत साचणे सरांचं लेखन हे अधिक व्यापक स्वरूपात, आणि मला वाटतं की त्याची चिरंतनता मला वाटतं सर अशा पद्धतीच्या लेखनातून निर्माण होती आहे. अगदी एका वाक्यात सांगायचं तर माणसाचं साचले पण नाकारणारा लेखक म्हणून मी भारत साचणे सरांकडे बघेन. आता अनुजा मॅडम तुम्हाला त्यांचा बायोडेटा वाचून दाखवतीलच, पण त्यात काही गोष्टी नसतील त्या कदाचित मी या निमित्तानं मांडल्यात. अत्यंत शांतपणे तुम्ही त्यांचं भाषण ऐका. ते ऐकल्यानंतर प्रश्नोत्तरही आपण ठेवणार आहोत. तुम्ही प्रश्न विचारा. पुस्तक म्हणजे काय, मी तर रोज रात्री अर्धा तास वाचल्याशिवाय झोपत नाही. रात्री 1:30 वाजला असला तरी 1:30 ते 2 वाजता झोपतात. तुम्ही प्रयत्न करून बघा. करत असतील त्यांना हा आनंद काय आहे नक्की माहीत आहे. धन्यवाद. सांगायचं तर सर ही सवय आहे आम्हाला सुद्धा की रात्री इंस्टाग्राम बघण्यापेक्षा म्हणजे एक 10 पानं पुस्तकाची वाचली तर खूप पोट भरल्यासारखं वाटतं. हो, टेक्नॉलॉजिकली पण वाचायला हरकत नाही, पण ते खरं आहे, म्हणजे असं पोट भरल्यासारखं वाटतं त्यावेळेला. धन्यवाद सर. आता मी साठे सरांना विनंती करते की आजचे जे आपले खास प्रमुख पाहुणे आहेत आणि वक्ते आहेत श्री भारत सासणे सर यांचे स्वागत करावे आणि त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत श्री भारत सासणे सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते सगळ्यांना. श्री भारत सासणे हे नाव मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रातील एक अनुभवी, सुसंस्कृत आणि बहुपदरी व्यक्तिमत्व असं मोजले जाते.
गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान तर दिलेलं आहेच. त्यांनी मराठी विषयावरचे अध्यापन विविध महाविद्यालयांमध्ये केलं असून अनेक विद्यार्थ्यांना संशोधनाच्या वाटेवर मार्गदर्शन देखील केलेलं आहे. श्री भारत चाचणे यांनी 25हून अधिक पुस्तके लेखन व संपादन केली असून त्यामध्ये व्याकरण, समीक्षा, समाजविषयक विचार, साहित्यशास्त्र, लोकसाहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास याचा समावेश आहे. त्यांनी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, परीक्षा मंडळे आणि शालेय अभ्यासक्रम विकासात सक्रिय भूमिका बजावली आहे. सरसंपादक, समीक्षक, लेखक आणि वक्ते म्हणून नावाजलेले असले तरी अनेक साहित्य परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी शैक्षणिक व्याख्याने, चर्चासत्रे आणि कार्यशाळांमधून ज्ञानवृद्धीचा प्रयत्न केलेला आहे. प्रसारमाध्यमांशीही त्यांचा संबंध असून रेडिओ कार्यक्रम, वर्तमानपत्र लेखन आणि जनसामान्यांशी संवाद साधणारे विविध उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या राबवले आहेत. त्यांच्या लेखनात सामाजिक जाणीव, संस्कृतीचे भान आणि भाषेचे सौंदर्यदृष्टी नेहमीच जाणवते. आजही ते शोध, लेखन आणि मार्गदर्शन यात सक्रिय असून मराठी साहित्य आणि भाषेच्या संवर्धनासाठी सतत ते प्रयत्नशील आहेत. सरांच्या कारकिर्दीबद्दल जितकं बोलावं तितकं खरं कमी आहे, पण आता सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत आणि मुलांना मार्गदर्शन करावं. या विभागाचे प्रमुख माननीय श्री साठे साहेब, अनुजा प्राध्यापिका आणि आपण सर्व मित्र हो. सर्वप्रथम टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. ही एक आनंदाची अशी घटना आहे की आज आपण, आणि त्याची पार्श्वभूमी आधीच्या वक्त्यांनी सांगितली आपल्याला, की शेक्सपियरचा जो मृत्यू दिवस आहे त्या निमित्ताने हा जागतिक पुस्तक दिनाचा उपक्रम सुरू झाला आणि त्यानंतर तो जगभर पसरलेला आहे. त्यामुळे या निमित्ताने काही आपल्याशी चर्चा करावी, काही बोलावं आपल्याशी पुस्तकांबद्दल, वाचन संस्कृतीबद्दल आणि एकूणच वाचनाचा आणि पुस्तकांचा प्रभाव व्यक्तिमत्वावर कसा पडतो या संदर्भात आपल्याशी मला बोलायला आवडेल. मला सांगण्यात आलं की जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट दरवेळेला चांगले उपक्रम घेतात, दर महिन्याला घेतात. आपले प्राचार्य मला सांगत होते आणि या व्याख्यानाचा उल्लेख खास व्याख्यान म्हणून आपण केलेला आहे आणि एक खास वक्ता, स्पेशल गेस्ट. त्यामुळे स्पेशल गेस्ट म्हणून या ठिकाणी मी आलो असेल तर मला काहीतरी खास आपल्याशी बोलावं लागेल, हे उघड आहे. सुरुवात आपण अशी करूयात की वाचनाची सुरुवात कुठे होते, कोणत्या वयात होते साधारणपणे, असं समजूयात की आपण 6 वर्षापासून मुलगा वाचायला लागतो किंवा मुलगी वाचायला लागते. जर त्या घरामध्ये पुस्तकं असतील, जर त्या घरामध्ये संस्कार असतील, जर त्या घरामध्ये त्यांच्या पालकांनी त्यांना पुस्तकं मिळवून दिली तर, वृत्तपत्र येत असेल तर, मासिकं येत असतील तर. एक काळ असा होता साधारणपणे 60च्या आसपासमध्ये, 1960च्या आसपास या महाराष्ट्रामध्ये मध्यम वर्ग जो होता तो पुस्तकप्रेमी होता. त्याचे 2 पुरावे आपल्याला देता येतात. एक म्हणजे त्यावेळेला गावोगावी लायब्ररीज होत्या, वाचनालय होती आणि छोटी छोटी जरी असली तरी ही लायब्ररी, ही वाचनालयं समाजाला जे पाहिजे ते देत असत. आणि माझा अनुभव असा आहे की 1960मध्ये जेव्हा मी धुळ्यासारख्या छोट्या ठिकाणी लहान मुलगा होतो, माझ्या वडिलांची बदली व्हायची, ते पोलीसमध्ये होते म्हणून, त्यावेळेला धुळ्यासारख्या छोट्या ठिकाणी असलेल्या छोट्या शाळेमध्ये देखील मला पाहिजे ती पुस्तकं त्यावेळेला मिळत असत. आणि हा जो काही एक आग्रह होता की ही पुस्तकं आपल्याला ठेवली पाहिजेत त्या ठिकाणी, हा आग्रह त्यावेळेला मध्यम वर्ग, मराठी मध्यम वर्ग हा बाळगत असल्यामुळे पुस्तकांची एका अर्थानं उपलब्धता त्यावेळेला असायची. आता लायब्ररीजची संख्या वाढली असली तरी त्याची अवस्था काय हे तुम्हाला मुद्दाम मी सांगायला नको. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर मग लायब्ररी सायन्सच्या लोकांशी आपण बोलू शकता, त्यांना विचारू शकता की काय अवस्था आहे.
अनेक अडचणी आहेत की त्यांना अनुदान मिळत नाही, त्यांच्याकडे स्टाफ नाही, त्यांच्याकडे व्यवस्था नाही आणि वाचक वर्ग नाही. मोठी संख्या अडचण ती आहे. पुस्तकं पडून असतात, त्याच्यावरची धूळ कोणी झटकत नाही. त्यामुळे ज्ञान सगळं पुस्तकांच्या पेट्यांमध्ये आणि कपाटांमध्ये अडकून पडलेलं आहे. उत्तम पुस्तकं तिथपर्यंत अडकून पडली, त्याच्यापर्यंत कोणी जात नाही, अशी अवस्था आज झालेली. कोण्या एकेकाळी ती तशी तेवढी वाईट नव्हती. घरोघरी पुस्तकं यायची, घरोघरी सबस्क्रिप्शन्स असायची, वर्गणीदार असायचे. साधनासारखं जे काही साप्ताहिक आहे साधने गुरुजींचं, ते घरोघरी जात असे. एक विचारप्रवाह जात असे लोकांच्यापर्यंत आणि पुस्तकांचा आग्रह धरण्याची एक वृत्ती असायची. त्यामुळे ही पुस्तकं असायची आणि ही शाळांमध्ये मिळायची. त्यामधून चांगली वाचन संस्कृती सुद्धा निर्माण होऊ शकते. आपण असं मानलं की 6 पासून वाचनाची सुरुवात होते आणि त्याचे मग जर टप्पे जर आपण करायचे झाले तर बालकुमार अवस्था एक आहे, किशोर अवस्था एक आहे, दुसरी तारुण्य एक अवस्था आहे आणि नंतर पक्वता आहे. साधारणपणे 4 आपण टप्पे करूयात. तर या 4 टप्प्यांचा विचार करत असताना कोणत्या प्रकारची पुस्तकं कोणत्या वयामध्ये हातात पडायला पाहिजे याचं जर आपण अंदाजे एक आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की अद्भुत रसापासून आपण सुरुवात करतो. फॅन्टसी, फॅन्टसी, अद्भुत रस हा आपल्या मराठी एकंदर सांस्कृतिक प्रवाहामध्ये महत्त्वाचा असा रस मानला जातो. आपले जे नवग्रह असतील, काय आपले रस असतील त्यामध्ये, मग त्याच्यामध्ये वीर रस आहे, शृंगार रस आहे, तसा हा अद्भुत रस आहे. तर हा अद्भुत रस या वयापासून साधारणपणे 12 वयाच्या पर्यंत आवश्यक आहे असं मानसशास्त्र सांगतं, बालमानसशास्त्र सांगतं. चाइल्ड सायकोलॉजी सेज दॅट फॅन्टसी इज रिक्वायर्ड फॉर एव्हरीवन. कशासाठी आवश्यक आहे तर तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. आणि मग एक महत्त्वाची थिअरी येते जी वाचल्यानंतर मी थरारून गेलो. ती थिअरी अशी आहे की ज्या व्यक्तीला अद्भुत रसाचा फारसा परिचय त्या वयामध्ये झालेला नाही, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे पुढे चालून निराश करणारं, पराभूत वृत्तीचं, किरट, पोटार्थी अशा स्वरूपाचं होतं. म्हणजे तो अविकसित व्यक्तिमत्वाचा माणूस होतो. का होतो? कारण त्याला त्याच्या लहानपणी अद्भुत रसाचं सेवन करायला मिळालेलं नाही. मग 6 पासून जर आपण सुरुवात केली तर अशा त्यावेळेला अद्भुत रसात्मक पुस्तकांची रेलचेल असायची. आपल्याकडे स्वतंत्र लिखाणाची जरी फारशी परंपरा नसली, कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि त्याच्याही आधीपासून साधारणपणे आपण रूपांतरित आणि भाषांतरित अशा पुस्तकांचा एक प्रवाह सुरू केला मराठीमध्ये. त्यावेळेला ही सगळी पुस्तकं आपल्याला या न त्या स्वरूपामध्ये रूपांतरित स्वरूपात मिळालेली आहेत. सिंदबादच्या 7 सफरी, अल्लाउद्दीन जादूचा दिवा, कारण ते आलं कुठून तर अरेबियन नाईट्समधून आलेलं आहे, किंवा खजिन्याचं बेट, किंवा ॲलिस इन वंडरलँड इत्यादी इत्यादी. ही सगळी पुस्तकं मैं तो आगे जो जिन किताबों के बारे में आपसे बात करने वाला हूँ वो शायद ही आपने पढ़ी होंगी. पण ती वाचण्याची आवश्यकता एवढ्यासाठी होती त्या काळामध्ये की त्या निमित्ताने अद्भुत रसाचा परिचय होत असे. आणि त्यावेळेला चांदोबा नावाचं एक मासिक होतं जे घरोघरी जात असे. आता ते बंद पडलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याची आणि किती भाषांमध्ये निघायचं ते. हिंदीमध्ये चंदा मामा, चांदोबा मराठीमध्ये आणि सर्व भाषांमध्ये. कारण दक्षिणेकडे कुठेतरी त्याची निर्मिती होत असे आणि अनेक भाषांमध्ये चांदोबा होत असे. आपल्याला ते आठवत नसेल कारण आपली ती पिढी नाही आहे, पण माझ्या काळामध्ये, माझ्या पिढीमध्ये त्यावेळेला घरोघरी चांदोबा येत असे. आणि चांदोबा हा प्रामुख्याने आपल्या इतिहास, संस्कृती इत्यादी याला वाहिलेलं असं ते मासिक होतं. इंटरेस्टिंग असायचं, चित्र खूप छान असायची, कथा असायच्या, त्याच्यामध्ये गोष्टी असायच्या आणि त्यामुळे चांदोबा आपल्याला आपला वाटायचा.
आता हे चांदोबा बंद पडलं केव्हाच मागे, आणि अनेक भाषांमध्ये चांदोबा निघत असला तरी त्यावेळेला जो समाज होता, जो मराठी समाज होता, तो चांदोबा इत्यादी या सगळ्या वाङ्मयातून पोचला गेलेला आहे. त्यामुळे त्याचं नरिशमेंट हे सगळं या प्रकारच्या साहित्यातून झालेलं आहे. ज्यांचं झालेलं नाही त्यांचं काय होतं आहे मी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता अशा 6 ते साधारणपणे 12 वर्षाच्या काळामध्ये जी पुस्तकं वाचायला पाहिजेत ती कोणकोणती असावीत, तर त्याची आपण एक यादी तयार करूयात. त्याच्यानंतर किशोर अवस्थेमध्ये गेल्यानंतर, तारुण्यामध्ये गेल्यानंतर हे जे काही वेगवेगळे टप्पे असतात त्या टप्प्यांमध्ये आवश्यक ती पुस्तकं तुमच्या हातामध्ये यायला पाहिजेत. आता ही आपण जी सुरुवातीची नावं घेतली की ॲलिस इन वंडरलँड, कोणी वाचलं आहे का? किसी ने पढ़ा है ॲलिस इन वंडरलँड? बताइए तो मेरे को. आपने, तुम्ही वाचलं आहे नक्की, छान. पण या विद्यार्थ्यांनी वाचलेलं नाही आहे. कभी बचपन में पढ़ा होगा या सुना होगा उसके बारे में. आता याच्यामध्ये टाईम अँड स्पेस आणि फॅन्टसी या सगळ्यांचं अत्यंत अद्भुत असं मिश्रण असलेलं हे पुस्तक आहे, जे वाचलंच पाहिजे त्या वयामध्ये. आणि त्यानंतर मग असंख्य पुस्तकं पुढे येतात की खजिन्याचं बेट असेल, ट्रेजर आयलंड, त्याचं या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. अशा त्यानंतर आपल्याकडली जी पुस्तकं आहेत, जी कथासरित सागरमधून आली, आपल्याकडे मोठं कथासरित सागराचं मोठं भंडार आहे, प्रचंड भंडार आहे. त्याच्यातून जी कथा आल्या सगळ्या, शुकबहात्तरी असेल, सिंहासन बत्तीशी असेल, आणखीन काय काय असेल, हे सगळे जे काही आलेलं आहे, पंचतंत्र असेल, तर हे सगळं जे काही आलेलं आहे हे सगळं मराठीमध्ये त्यावेळेला उपलब्ध होतं, आताही उपलब्ध आहे. आणि त्या काळामध्ये ते वाचणं आवश्यक होतं. ते ज्याने वाचलं ते समृद्ध झाले, ज्याने नाही वाचलं ते एका अर्थानं कोरडे राहिले, शुष्क असं म्हणूयात आपण. येता पुढे किशोर अवस्था आणि त्यानंतर जी तारुण्याची अवस्था यायला लागते त्यावेळेला वीररसाचा उद्भव झालेला असतो, जो आपल्या मेंदूमध्ये होतो. तो हे रस येतात कुठून, तर ते निसर्गतः आपल्यातून येतात बाहेर आणि बाहेरून आतमध्ये येतात. त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये वीररसाचा एक आढळ निर्माण झाली. त्यावेळेला मग वीररसात्मक पुस्तकं आपल्याला खुणवायला लागतात. मग त्यावेळेला शिवाजी येतात, त्यावेळेला महाराणा प्रताप येतात, त्यावेळेला आणखीन अशा प्रकारची की जी वीररसात्मक आहेत, ज्याच्यामध्ये संघर्ष आहे, ज्याच्यामध्ये युद्ध आहे, सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये येतात ती पुस्तकं त्या आपल्याला खुणवायला लागतात. त्याची एक परंपरा आहे आपल्याकडे. ती परंपरा अशी आहे की जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वच भाषांमध्ये, फक्त मराठीमध्ये ओन्ली इन मराठी, बाकीच्या सर्वच भाषांमध्ये, बंगाल असेल किंवा अन्य भाषांमध्ये असेल, त्यावेळेला जी काही पुस्तकं लिहिली गेली ती त्या पुस्तकांनी मराठी आणि सर्वच भारतीय जनमानसावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. कारण असं माझ्या वाचनात आलेलं आहे आणि असं सांगितलं जातं की त्यावेळेला काही लोक हिंदी शिकले मुद्दाम, ज्यांना वाचायचं होतं, आणि त्यासाठी मराठी शिकले ज्यांना वाचायचं होतं. आणि मग ही पुस्तकं कोणती असायची, तर गोना दातारांची पुस्तकं असायची, नाथ माधवांची पुस्तकं असायची. हिंदीमध्ये गेलात तर तिकडे भूतनाथ, चंद्रकांता संतती इत्यादी ही पुस्तकं असायची. आणि ही पुस्तकं वाचण्यासाठी मंडळी गर्दी करून, रांगा करून उभी राहायची. अशा प्रकारचं वर्णन मी वाचलेलं आहे. दिस इज ट्रिमेंडस अँड बियॉन्ड इमॅजिनेशन. तुम्ही कल्पना करू शकता की एका मॅगझिनमध्ये ती कादंबरी धारावाही प्रकाशित होते आहे आणि तो अंक मिळवण्यासाठी लोक रांगा लावून उभे आहेत. क्यू बनाकर अगर पब्लिक खड़ी रह रही है तो ये आश्चर्य की बात है. हे कसं काय होऊ शकतं, तर त्यावेळेला जो काही एक मंत्रमुग्ध करणारा प्रभाव या कादंबऱ्यांनी टाकलेला होता, या कादंबऱ्यांनीच आपल्याकडे त्यांनी फॅन्टसी पण आणली, त्याच वेळेला त्यांनी थ्रिल आणलं, सस्पेन्स आणलं. त्यामुळे नाथ माधवांच्या समजा वीरधवलचं मी नाव घेतलं तर वीरधवल आपण वाचलं पाहिजे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने वीरधवल वाचावं अशी मी आपल्याला विनंती करेन. कशासाठी, तर वीरधवलमध्ये काय आहे, एक केनेथ, एक कादंबरी आहे इंग्रजीमधली, अर्नॉल्डची किंवा कोणाची तरी, त्याच्यातून त्यांनी ते सगळं रूपांतरित केलं, भारतीय वातावरण निर्माण केलं
आणि मग एक साहस कथा, एक प्रेमकथा, एक अद्भुत कथा अशी निर्माण झाली की राज्य आहे, राज्य गेलेलं आहे, तो जो काही नायक आहे तो मुळामध्ये खरं तर राजकुमार आहे, परंतु त्याला वाढवलेलं आहे ते राजकुमार म्हणून वाढवलेलं नाही, कारण त्याचं जन्मरहस्य कोणालाच माहिती नाही. मग त्याच्यावर कशी संकटं येतात आणि मग तो आपलं स्वतःचं राज्य मिळवण्यासाठी काय काय करतो इत्यादी. तर हे अत्यंत रोमहर्षक, अत्यंत सस्पेन्स असलेलं, आपल्याला खिळवून टाकणारं असं हे कथानक. या कथानकावर आधारित अनेक प्रकारचं लिहिलं गेलं आणि तुम्हाला मी आत्ताच्या तरुण मुलांशी जोडून घेणारं एक सूत्र सांगतो की आपण बाहुबली पाहिला असेल, चित्रपट सगळ्यांनी बघितला असेल, बाहुबली देखा आपने. तर बाहुबलीची जी सुरुवात आहे ती सुरुवात आणि या वीर धवलची सुरुवात तंतोतंत सारखी आहे, तंतसारखी आहे. काहीही फरक नाही, काही नाही, कुठल्याही प्रकारे. आणि साधारणपणे कथेची रूपरेषा तशीच ठेवलेली आहे. तर हे सगळं जे साहित्य आहे, हे साहित्य त्यांनी तिथे आणलं आणि त्याच्यावर एक मोठा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. तो त्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 12 ते 14 वर्ष, 15 वर्ष, 16 वर्षाच्या काळामध्ये वीररसाचा जेव्हा उद्भव आपल्या मनामध्ये मेंदूत होतो त्यावेळेला अशा प्रकारच्या कादंबऱ्या आपल्याला आकृष्ट करायला लागतात आणि या कादंबऱ्यांचं आपण वाचन त्या वेळेला करायला पाहिजे. मग ही पुस्तकं मिळतात का, ती आपल्याला उपलब्ध करून देतात का, तो काळ कदाचित एका अर्थानं सुदैवी असा होता, कारण आम्हाला ती पुस्तकं मिळायला लागली, सहज मिळायला लागली किंवा कदाचित संघर्ष करून मिळायला लागली, पण मिळाली आणि त्याप्रमाणे वाचन तो काळ त्या काळामध्ये ते झालेलं आहे. आत्ताचा जो काही काळ आपण जर लक्षात घेतला तर अशा प्रकारची पुस्तकं सहसा आपल्याला मिळत नाहीत आणि मुद्दाम म्हणून आपल्याला कोणी तसं सांगत नाही की वाचावं. तारुण्याचा काळ जसं जवळ येतो त्याच वेळेला अर्थाचं शृंगार रस आपल्याला खुणवायला लागतो आणि त्याचबरोबरीने आपल्याला साहस कथा आपल्याला प्रिय वाटायला लागतात. मग ती मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो किंवा अन्य प्रकारचं कुठलंही साहित्य असो, त्यामध्ये मग डिटेक्टिव्ह स्टोरीज पुढे येत आहेत आपल्याला. त्याप्रमाणे ते जी काही नायक आहेत ते आपल्याला खुणवतात. माझ्या काळामध्ये बाबूराव अर्नाळकरांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे आणि ते 1000 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. आपण त्यांना श्रेय देऊ शकलो नाही. श्रेय का देऊ शकलो नाही? कारण तो शिष्टसंमत मानला गेलेला नव्हता लेखक. तो आपण असं मानलं की तो चटोर लिहितो आहे, तो साहसकथा लिहितो आहे आणि तरुणांनी ते वाचू नये, तरुण त्यामुळे बिघडतील, असा एक समज त्यावेळेला निर्माण झालेला होता. मी एकदा वाचायला लागलो बाबूराव अर्नाळकर आणि घरच्या मंडळींनी नको म्हणून सांगितलं असल्यामुळे मी चोरून वाचायला लागलो. त्यावेळेला वडिलांनी मला पकडलं आणि ते पुस्तक घेऊन त्यांनी फेकून दिलं होतं. हे काय वाचतोस, त्याच्यापेक्षा तू दुसरं काय वाच, चांगलं वाच. त्यांनी मला काही चांगली पुस्तकंही आणून दिली. हे प्रातिनिधिक आठवण मी तुम्हाला सांगितली की अशा पद्धतीनं त्यावेळेला या वाचनाकडे बघितलं जायचं. पण प्रचंड मोठा असा समाज होता की जो या डिटेक्टिव्ह स्टोरीजने भारावलेला होता. त्यामुळे बाबूराव अर्नाळकर हा माझ्या काळामधला एक मोठा लेखक की ज्याने परदेशातून सूत्र घेतली असतील, परदेशी वाङ्मयातून सूत्र घेतली असतील, परंतु त्याने झुंजार आणि ते काय काळा पहाड आणि जी काही पात्र निर्माण केली ती विलक्षण अशी पात्र होती. हे तारुण्याचा जो काही काळ असतो तो झपाटलेला काळ आहे आणि या वेळेला ही पुस्तकं आपण वाचायला पाहिजे. पक्वता आल्यानंतर आणि जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये 30च्या आसपास तुम्ही येता, एक विशिष्ट अशा पक्वतेला तुम्ही येऊन पोहोचता, त्यावेळेला मात्र तुम्हाला ज्ञान खुणवायला लागतं. मग त्यावेळेला तुम्ही महाभारत वाचलं पाहिजे, त्यावेळेला रामायण वाचलं पाहिजे, शक्य झालं तर वेद वाचले पाहिजेत, शक्य झालं तर संबंध इतिहास वाचला पाहिजे आपला. त्याबद्दल कोणकोणती पुस्तकं आपण विशेषतः जर्नलिझम करणाऱ्या लोकांनी वाचली पाहिजे त्याचा आढावा आपण पुढे घेऊयात. पण मी ललित वाङ्मयाबद्दल सध्या बोलतो आहे आपल्याशी. त्यामुळे ज्यांनी ललित वाङ्मय वाचलेलं आहे, वाचलेलं नसेल तर त्यांनी ते अवश्य वाचलं पाहिजे, अशा एका सूत्रापर्यंत मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. त्यामुळे आता काय करायचं, ज्यांनी नाही वाचलेलं त्यांनी अवश्य लायब्ररीजना भेट देऊन ही जी काही पुस्तकं आहेत की ज्याला आपण क्लासिक्स म्हणतो, ज्याला आपण अभिजात वाङ्मय म्हणतो, अशा प्रकारची पुस्तकं शोधावीत, मागावीत, मिळवावीत आणि वाचावीत. वाचन प्रक्रियेचे विविध टप्पे अनुभवायला न आल्यास अविकसित, असंस्कृत, काही अंशी पशुवत अशी अवस्था माणसाला प्राप्त होते हे मी आपल्याला सांगितलं. आणि हे मी म्हणत नाही आहे, तर चाइल्ड सायकॉलॉजीमधली ही थिअरी आहे, ती आपल्याला सांगितली. त्यामुळे वाचन स्वतःला समृद्ध करतात.
व्यक्तीला समृद्ध करतात. आता वाचन काय आहे त्याच्याबद्दलच्या खूप व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्या आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपल्या कानावर पडतच राहतील इकडून तिकडे. की वाचन ही पेरणी आहे असं म्हणतात. वाचन ही पेरणी आहे, लेखन हे उगवणं आहे. आणि तुम्ही वाचन करून जे उगवाल, जे काही धान्य तुमच्याकडे येईल ते मागण्यासाठी मग जग तुमच्याकडे येईल, अशी एक थिअरी त्यांनी कृषी संस्कृतीची पॅरलल अशी केलेली आहे. त्यामुळे वाचल्यानंतर तुम्ही लिहू लागाल, लिहिल्यानंतर त्याची फळं मिळवण्यासाठी जग तुमच्याकडे येईल, म्हणजे समाज तुमच्याकडे येईल. असं म्हणतात की आपल्या धमन्यांमधून प्राचीन काळापासून पुस्तकं वाहत आहेत. आपल्या सगळ्या नर्व्समधून, रक्तामधून पुस्तकं वाहत आहेत आणि त्याच्या पाठोपाठ संस्कृती देखील वाहते आहे. उघड आहे की जर तुम्ही प्रत्यक्ष वाचलं नसलं तरी तुम्हाला महाभारत माहिती आहे, प्रत्यक्ष वाचलं नसलं तरी तुम्ही रामायण तुम्हाला माहिती आहे. ही पुस्तकंच आहेत आणि त्यानिमित्ताने जो संस्कार आणि संस्कृती आहे ती तुमच्यापर्यंत आपोआपच आलेली आहे. त्यामुळे वाचन करायला पाहिजे. माणूस त्याच्यामुळे विकसित होतो, बहुश्रुत होतो, बहुसंस्कारी होतो आणि त्याचबरोबरीने जास्त रेफरन्सेस त्याच्यापर्यंत येतात आणि तो शहाणा देखील होतो. विजडम हे त्या वाचनातून येत राहतं. मग आता हे झालं मी पुस्तकांच्या वाचनाच्या एकूण सायकोलॉजिकल स्टेजेसपर्यंत मी तुम्हाला आणलेलं आहे. पुस्तकांचं काय करायचं आहे, पुस्तकं मिळतात कुठे. आपण असं म्हणतो की नाही पुस्तकं मिळत नाही आहे, तसं नसतं. पुस्तक तुम्हाला शोधत येतं. किताबें आपको ढूंढती हुई आती है. आपण काय पुस्तकांपर्यंत जातोच असं नाही, पुस्तकं तुमच्यापर्यंत येतात, परंतु आपण त्यांना अलाव केलं पाहिजे. पुस्तकं तुमचे कसे येत आहेत तर परदेशातल्या अनेक लायब्ररीज तुम्ही जर बघितल्या तर ते अत्यंत भव्य स्वरूपामध्ये असतात. मी अलेक्झांड्रियाला गेलो होतो, जी इजिप्तमध्ये. तिथली लायब्ररी ही असं म्हणतात की एशियामधली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे आणि सगळ्यात प्राचीन आहे. ती जाळली गेलेली होती. त्यावेळेला जे काही कागद असायचे, ज्याला आपण म्हणतो आपल्या भूर्जपत्राप्रमाणे असलेली गुंडाळी करून ती आपल्या दरवाजांच्या ह्याच्यामध्ये भिंतींच्या आतमध्ये ठेवलेली असायची, ती जाळून टाकली. त्याचाही काही अवशेष त्या ठिकाणी दाखवतात आणि आता सगळ्यात मोठी लायब्ररी झालेली आहे. तिथे गेलो असताना मी त्यांना म्हणालो की आता मी जर इजिप्तमध्ये आलेलो आहे तर मला जी राणी आहे क्लिओपाट्रा याच्याबद्दलचं पुस्तक पाहिजे, ते केव्हा देऊ शकाल. तर ते मला म्हणाले की ताबडतोब 2 सेकंदामध्ये त्यांनी मला पुस्तक आणून दिली. इतकी पद्धत त्या ठिकाणी परफेक्ट झालेली आहे. तर हा जो काही एक आनंदाचा विषय आहे, ठिकठिकाणी असलेल्या आता पुस्तकांचं गाव आपण आता करायला लागलो, आपल्याला माहिती आहे. तर मी आपल्याला अशी सुचवेन की पुस्तकाच्या गावाला आपण एक ट्रिप करा, आपण जाऊन या. आपल्या भिलारला, या ठिकाणी महाबळेश्वरच्या जिल्ह्यामध्ये भिलार म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी पुस्तकांचं गाव आहे. आपण गेला नसाल तर जरूर जा, किंवा आपण सर्वांना घेऊन जा तिकडे, त्यांना दाखवा. त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण आहे आणि त्या ठिकाणी गल्ल्या आहेत की या गल्ल्यांमध्ये तुम्हाला कादंबऱ्या मिळतील, या गल्ल्यांमध्ये कविता मिळतील, या ठिकाणी कादंबऱ्या मिळतील, इथे कथासंग्रह मिळतील, तिकडे प्रवास वर्णनं आहेत. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी जा, बसा. त्यांच्या घरांमध्ये व्यवस्था केलेली आहे उतरण्याची, राहण्याची, जेवणाची, खाण्याची. तिथे चहा मिळतो, तिथे बसून वाचन करायचं आहे. फक्त पुस्तकं तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. तर ही जी काही सवय आहे, ही सोय आहे, ती त्या ठिकाणी तुम्ही त्याचा आपण अवश्य उपयोग केला पाहिजे. पुस्तकांबद्दल बोलल्यानंतर आपण लायब्ररीजकडे येतो. मला आपल्याला माहीत नसेल तर मला सांगायचं आहे की ज्या वेळेला युद्ध होत असत आणि एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर हल्ला करायचा असेल, मला जर तुमच्यावर हल्ला करायचा आहे तर मी तुमच्यावर करणार नाही, मी तुमच्या लायब्ररीवर पहिल्यांदा हल्ला करेन. मी तुमची लायब्ररी पहिल्यांदा जाळून टाकेन. त्याचं कारण असं आहे की तुमचं ज्ञान, तुमची संस्कृती, तुमचा सांस्कृतिक ठेवा जर मी नष्ट केला तर तुम्ही माझे गुलाम व्हाल. आणि म्हणून त्या ठिकाणी नालंदा इत्यादी सगळ्या ज्या काही लायब्ररीज जळालेल्या आहेत इतिहासामध्ये, त्याचं कारण ते आहे की त्याच्यावर त्यांनी पहिल्यांदा हल्ला केलेला आहे. त्यामुळे लायब्ररी काय करतं तर संस्कृतीचं जतन करतं. पुस्तकं संस्कृतीचं वहन करतात, तुमच्यापर्यंत आणून देतात.
आणि तुमचे जे अस्तित्वाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न ही पुस्तकं मांडत असतात. म्हणजे आता पुस्तकांबद्दल आपण बोललो, आपण लायब्ररीजबद्दल बोललो, लायब्ररीचं महत्त्व मी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता वाचायचं कशासाठी याबद्दल थोडंसं आपल्याला बोलावं लागेल. मनोरंजन हे एक आवश्यक घटक आहे. मनोरंजन, एंटरटेनमेंट, त्याच्यातून आपण बुद्धिरंजनाकडे जातो आणि बुद्धिरंजनातून आपण ज्ञान प्राप्तीकडे जातो. ज्ञानातून पुन्हा मनोरंजन, मनोरंजनातून बुद्धिरंजन आणि त्यानंतर ज्ञानप्राप्ती ही अवस्था आहे. तुम्हाला ॲक्वायर करता येतं नॉलेज. आणि मग हे नॉलेज काय आहे? नॉलेज इज अ पॉवर. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे हे या लायब्ररीजमधून, या पुस्तकातून तुम्हाला मिळत राहणार आहे. तर आता हे झालं थोडक्यामध्ये. मी तुम्हाला सुरुवात केली वयाच्या 6 वर्षापासून तर तुमच्या तारुण्यापर्यंत कोणकोणती पुस्तकं साधारणपणे तुम्ही वाचली पाहिजेत, आयडियली वाचायला पाहिजेत, याच्याबद्दलचा मी थोडासा आढावा दिला. त्याच्यानंतर लायब्ररीजचं महत्त्व काय आहे याच्याबद्दल मी थोडंसं सांगितलं तुम्हाला, आणि वाचनाची आवश्यकता काय आहे ते सांगितलं. त्याचे सायकॉलॉजिकल आस्पेक्ट्स लक्षात घ्यावेत, त्याचा ह्युमन डेव्हलपमेंटशी काय संबंध आहे ते मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग एक टप्पा आता इथून पुढे ज्याला आपण रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणतो, तुमच्याशी संबंधित. तुम्ही या ठिकाणी आहात ते मास कम्युनिकेशन अभ्यास करायला आलेला आहात, तुम्ही या ठिकाणी जर्नलिझम करायला आलेला आहात, बरोबर. त्यामुळे वाचन आणि वाचन संस्कृती आणि पुस्तक दिन या निमित्ताने तुमच्याशी बोलणं आवश्यक तर होतंच होतं. परंतु त्यानंतर उसके बाद तुमच्याशी संबंधित असं जर मी बोललो नाही तर या व्याख्यानाचा तसा फारसा अर्थ राहणार नाही. त्यामुळे आपण ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. यासाठी आप समझ रही हैं मैं क्या बात कर रहा हूँ? यू आर फॉलोइंग मी? पहिली गोष्ट काय आहे की या काळामध्ये आता पुढे तुम्ही काय वाचलं पाहिजे. फ्रीडम ॲट मिडनाईट कोणी वाचलं आहे? तुम्ही वाचलं आहे. आणि कोणी वाचलं आहे? आपने अवश्य पढ़नी चाहिए वो किताब, फ्रीडम ॲट मिडनाईट. 2 फ्रेंच रायटर्स आहेत, त्यांनी मिळून या भारताला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याच्या बद्दल त्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला आहे. आणि ते पुस्तक एक महत्त्वाचा वाचनातला टप्पा इथून पुढचा. मी तुम्हाला सांगितलं ते सगळं बालपणीचं आणि तरुण्यापर्यंतचं सांगितलेलं आहे. इथून पुढचा जो टप्पा आहे ते पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे. त्यामुळे माझी विनंती आपल्याला अशी राहील की हे पुस्तक आपण उपलब्ध करून द्या प्रत्येकाला आणि वाचायला सांगा की वाचा तुम्ही ते. फ्रीडम ॲट मिडनाईट वाचलंच पाहिजे. आंबेडकरांचं वाङ्मय आता सध्या खूप चर्चा त्याच्यावर चालली, ती वाचली पाहिजे. महात्मा गांधींचं मोठं वाङ्मय आहे आपल्याकडे, ते वाचलं पाहिजे. वैचारिक ग्रंथ आपल्याकडे आहेत, नरहर कुरुंदकरांची पुस्तकं वाचली पाहिजेत. महाभारत वाचलं पाहिजे, रामायण वाचलं पाहिजे आणि स्वातंत्र्यप्राप्तीचा सगळा जो संघर्षाचा इतिहास आहे तो आपण वाचला पाहिजे. हे तुमच्या अभ्यासाशी संबंधित अशी गोष्ट मी आपल्याला सांगतो आहे. का बरं असं? काय संबंध आहे तुमच्या अभ्यासाचा आणि याचा? नॉलेज इज पॉवर हे मी सांगितलं तुम्हाला. भाषा तुम्हाला कळाली पाहिजे. भाषा कळाली नाही तर काय विनोद होतात. तुम्ही ज्यांना फोन करता आहात तो व्यक्ती आता उपलब्ध नाही, बरोबर आहे काय? काय चूक आहे याच्यामध्ये? कोण सांगेल? तुम्ही ज्याला फोन करता आहात तो व्यक्ती आता उपलब्ध नाही, अशा अर्थाचं एक वाक्य आपल्याला सतत कानावर पडत असतं. आता खरं तर ती व्यक्ती असं असायला पाहिजे, तुम्ही ज्याच्याशी बोलता आहात ती व्यक्ती आता उपलब्ध नाही आहे. तो व्यक्ती म्हणजे अनुवाद देखील चांगला नाही आणि प्रत्येकाच्या कानावर हे टाकलं जातं आहे
तेव्हा जर्नलिस्टला हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे की आपण कोणत्या भाषेमध्ये सांगतो आणि बोलतो आहोत. हे एका अर्थानं बरं केलं की त्यांनी तो व्यक्ती म्हटलं, नाही तर बायकोला शंका येईल की ती व्यक्ती म्हणजे कुणाला फोन करतात तुम्ही, ती म्हणजे कोण. त्यामुळे त्यांनी ती सोय पाहिली असावी मिडल क्लास सगळ्या नवऱ्यांची. पण तो व्यक्ती आणि ती व्यक्ती हा जर त्यामधला फरक आपल्याला कळत नाही आणि ही बाब आपल्या जर्नलिझमच्या डिपार्टमेंटमधून उद्भव होते आहे त्याची, याबद्दलची चिंता कोणीतरी व्यक्त करायला पाहिजे. तर हे सगळं मी का सांगतोय तुम्हाला की इथून पुढे तुम्हाला जे वाचन करायचं यासाठी तुम्हाला भाषा चांगली आली पाहिजे, मराठी आली पाहिजे, हिंदी आणि इंग्लिश. त्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करता त्यावेळेला, आणि हे ट्रान्सलेशन जे येत आहेत आपल्यासमोर टी व्हीवर किंवा याच्यावर जे दिसतात ते किती वाईट असतात, ते मुद्दा मी तुम्हाला सांगायला नको. त्याच्याबद्दलचं कोणतंही ज्ञान त्या व्यक्तीला नसतं, फक्त त्यांना त्या वेळेला ते वेळ मारून न्यायची असते आणि ती माहिती ढकलायची असते पुढे, आणि तो अनुवाद तुमच्या डोळ्यातून आपल्या मेंदूवर येऊन आदळतो, कानातून आपल्या मेंदूवर येऊन आदळतो, आणि ती व्यक्ती आणि तो व्यक्ती यातला फरक जर आपल्याला काहीतरी चुकतं आहे असंच जर आपल्याला वाटत नसेल तर किती चिंतेची बाब आहे हे तुम्ही बघा. त्याच्यातून व्यासंग वाढवला पाहिजे प्रत्येक पत्रकाराने, संस्कार वाढवले पाहिजेत, त्यामुळे ती व्यक्ती विचारी होते, त्यातून एक विवेक जागृती होते, एक सुबुद्धता त्यामुळे येते, सहिष्णुता येते, आणि त्यामुळे एक निरोगी व्यक्ती म्हणून तुम्ही जगू शकता. हे सूत्र मी आपल्याला देतो आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आलोत या सगळ्या चर्चेच्या, आणि नंतर आपण प्रश्नोत्तराकडे येतोय. त्याच्यामध्ये मी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. अगर मैं आपसे न बोलूं तो ये वो बेईमानी होगी इस बारे में, और जो हिंदी जानते हैं उनके लिए तो मैं ये अवश्य बताना चाहता हूँ कि जर्नलिज्म क्या है और मास कम्युनिकेशन क्या है. त्याची जी व्याख्या आहे ती मी सांगणार नाही तुम्हाला, कारण ती तुम्हाला वर्गातून शिकवली जाते आहे की जर्नलिझम काय आहे ते तुम्हाला त्याची व्याख्या सांगितली जाते. व्हॉट इज जर्नलिझम, दिस इज जर्नलिझम. व्हॉट इज मास कम्युनिकेशन, दिस इज अ मास कम्युनिकेशन. मी त्याची व्याख्या सांगायला तुम्हाला आलेलो नाही, मी त्याचा अर्थ उलगडून सांगायला आलेलो आहे. त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला त्याचा अर्थ उलगडून सांगणार आहे. एकदा तो कळाला, मर्म कळालं की त्यानंतर तुमचं जे काही पुढचं, मी मगाशी म्हणालो की निरोगी व्यक्ती म्हणून तुम्ही कसे जगू शकता. काय आहे की सत्य सांगणं हे जर्नलिझमचं काम आहे. बरोबर आहे का? आपको सच्चाई बयां करनी होगी, इसमें कोई गलत है? सत्य सांगितलं पाहिजे. ट्रूथ इज टू बी स्पोकन ऑलवेज. हे झालं. दुसरं असं की असत्य सांगायला नको, ही दुसरी गोष्ट, हे पण बरोबर आहे. आणि सत्य लपवायला नको, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे खरं काय आहे ते सांगणं, खरं काय आहे ते न लपवणं आणि खोटं न सांगणं, हे काम जर्नलिझमच्या व्याख्येमध्ये येतं. मला समजलेला अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुमच्या कदाचित त्या व्याख्येमध्ये कुठे बसत असेल मला माहीत नाही, पण जो इथिकल मीनिंग ऑफ दॅट हे मी तुम्हाला कम्युनिकेट करून सांगतो आहे. आणि मास कम्युनिकेशनचा अर्थ काय? तर जे प्रेयस आणि श्रेयस आहे त्याचा प्रचार आणि प्रसारण करणं. कशासाठी? तर जनतेच्या कल्याणासाठी. तेव्हा कल्याण हा जर तुमचा उद्देश असेल तर प्रेयस म्हणजे काय? जे मला प्रिय आहे ते, त्यात काही वाईट नाही. प्रेयस जे आहे ते मला प्रिय आहे ते मी तुम्हाला सांगायचं आहे आणि मी तुम्हाला ते कम्युनिकेट करतो आहे. श्रेयस म्हणजे काय? की जे सर्वांच्या हिताचं आहे ते श्रेयस, जे समाजाच्या हिताचं आहे ते श्रेयस, ते देखील मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रचार करायचा आहे, त्याचं प्रसारण करायचं आहे. अशा पद्धतीनं मी सर्वांशी संवाद करतो आहे, म्हणून ते मास कम्युनिकेशन होतं. आता हा जो काही अर्थ आहे जो मला एका अर्थानं इथिकली बरोबर वाटतो,
एका अर्थानं मला तो नैतिकतेच्या जवळ घेऊन जातो, तो अर्थ मला समजतो आहे आणि त्या पद्धतीनं आपण जातोय की नाही आहे हे तुम्ही आता बघायचं आहे. तर त्या अनुषंगाने दोन मला या ठिकाणी तुम्हाला सिद्धांत नाही, एक प्रतीक रूपाने दोन कथा सांगायच्या आहेत. एक कोमड़ा, ये कहानी शायद मैं हिंदी में आपसे बयां करना चाहूँगा, इसके लिए कि जो भी लोग यहाँ पर मराठी नहीं समझते उनके लिए ये कहानी ज़रूरी होंगी, उन्होंने वो कहानी को सुनना चाहिए. एक मुर्गा जो खुद को बचाने के लिए, हलाल होने से बचाने के लिए भाग रहा है. भागते 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 उसको एक गटर की नाली मिल जाती है. उस नाली में वो घुस जाता है, अंदर 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 तक चलते जाता है और पक्षियों को उल्टे पाँव नहीं आ सकते, इसलिए वो आगे आगे ही जाता है. आगे संकरी गली है, छोटीशी कमी 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 होत जाणारी अशी ती गटर आहे. त्याच्या अंगावरून पाणी वाहत आहे, क्वचित तांदळाचे दाणे जात आहेत. त्यामुळे तो त्या ठिकाणी बसल्या बसल्या ते आपलं भूक भागवतो आहे, कुछ खा रहा है. पण आता करायचं काय, तर तो स्वतःच्या आयुष्याचा विचार करतो आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या वाचकांशी बोलतो आहे. ही इज ट्राईंग टू कम्युनिकेट हिज प्रॉब्लेम्स विथ यू. त्यामुळे इथे कम्युनिकेशनचा भाग येतो आहे. हा सांगतोय तुम्हाला की माझं आयुष्य कसं झालं, मी कुठे जन्मलो, कोणत्या खुराड्यामध्ये होतो, मला कसं इथे आणलं, या ठिकाणी काय काय झालं, कोंबड्यांचं आयुष्य कसं होतं. धीरे धीरे हम भूल जाते हैं कि ये किसी पक्षी की कहानी है, किसी मुर्गे की कहानी है. उससे तो हम महसूस करने लगते हैं कि ये कथा तो मेरी है, क्योंकि मैं भी इस तरह से जन्मा कहाँ पर और इसी तरह से सामान्य जीवन मैं जी रहा हूँ. तो इस तरह से वो कहानी आगे बढ़ती है और उसको पकड़ने वाले उसको बाहर निकालने की कोशिश में उस नाली के गटर के पास आके वहाँ से अंदर तिथे ते बांबू टाकतायत आतमध्ये, त्याला शोधतायत की हा कुठे बसलेला असेल. त्यामुळे मागे गेलं तरी भीती, कारण तिथे मृत्यू आहे. पुढे गेलो तरी भीती, कारण तिथे मृत्यू आहे. आगे अगर वो चला गया तो भी मरना तय है, पीछे आया तो भी मरना तय है. तर मृत्यू तर निश्चित आहे, त्याची किंमत तो आता मोजतो आहे. मग आता करायचं काय. मग तो आपल्याशी कथा सांगतोय, आपल्याला विश्वासात घेतोय, बोलतोय वगैरे. हे सगळं होत असताना हळूहळू पहाट व्हायला लागते आणि मुर्ग्याची जी काही एक नैसर्गिक अवस्था काय असते, बांग देणे, मोठ्याने ओरडणे, चिल्लाना. तर तो जे काही बोलेल, मोठ्याने ओरडेल, त्यामुळे तो कुठे लपलेला आहे हे कळेल त्याला, परंतु अभी उसको परवाह नहीं है. उसको तो वो सत्य सूर्य जो है उसको सलाम करना है. त्यामुळे तो खणखणीत आवाजामध्ये जे काही तिथे आरवतो आणि त्या आरवल्यामुळे नवजीवन जे येणार आहे त्याचं तो स्वागत करतो, नव्या दिवसाचं स्वागत करतो आणि तो सांगतो की हे नवजीवन जे समोर येतं आहे, नवी पहाट माझ्यासमोर येते, त्याचं मी आता स्वागत करणार आहे. भलेही माझ्या जीवाची आता मला पर्वा नाही. हे जर्नलिस्टचं काम आहे. त्याला किंमत मोजावी लागते आपल्या अस्तित्वाची. जे काही त्याने व्रत घेतलेलं आहे ते व्रत टिकवण्यासाठी कुठेही कॉम्प्रोमाइज न करता तो लपून राहिलेला आहे. तर त्याने कॉम्प्रोमाइज करताना त्याला शक्य झालं असतं की कशाला मी ओरडायचं, जाऊ दे. पण तो ते भीत नाही. तो खणखणीत आवाजामध्ये सत्य सूर्याला सलाम करतो आणि सांगतो की हा सत्य, हा जो सूर्य आहे उगवतो आहे, खरं हे सत्य हे आहे. ही एक कथा तुम्हाला, ही कथा अब्दुल बिस्मिल्ला यांची आहे. त्याचा अनुवाद मी केला होता, ती हिंदीमध्ये लिहिलेली आहे. तर मराठीमध्ये त्याचं पुस्तक पण आलेलं आहे आणि साधना प्रकाशनाने काढले. ते पुस्तक रूपाने तुम्हाला कदाचित मिळेल. मिट्टी का दिया नाम की एक कविता है जो आपने पढ़ी होगी. किसने पढ़ी है? बचपन में शायद, या ना पढ़ी हो
हाली नाम के एक कवि थे जो गालिब के समकालीन थे। उन्होंने ये लिखी कविता है। कविता काय ते सांगतो। कविता साधी आहे की एक वृद्ध स्त्री, एक महिला चौराहेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण चौक म्हणतो, 4 रस्ते एकमेकाला मिळतात, त्या चौकामधून लोक येतात जातात। रस्ता चांगला नाही आहे, दगड आहे, त्या ठिकाणी ठेच कळत आहेत, तुम्हाला पडू शकतं, पायाला लागू शकतं, अंधार आहे। अशा ठिकाणी ती महिला एक छोटा सा मिट्टी का दिया लेके जाके वहाँ पे रख देती है। तिचा काय उद्देश आहे? आणि कवी असं म्हणतो की या मिट्टीच्या दिव्यातून जो प्रकाश बाहेर पडतो आहे, हा प्रकाश श्रीमंतांच्या जे फानूस आहे किंवा झुंबरं आहेत त्यातून पडणाऱ्या प्रकाशापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे। ख्याल में आया? लक्षात आलं? श्रीमंतांच्या घरातून येणाऱ्या प्रकाशापेक्षा या मिट्टीच्या गरीब स्त्रीने, म्हातारीने ठेवलेला जो दिवा आहे तो जास्त श्रेष्ठ आहे, त्याचं मूल्य जास्त आहे। का बरं? कारण की जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाच्या पायाला लागू नये म्हणून तिने कल्याणकारी मार्ग पत्करला आणि सर्वांचा विचार करून तिने एक मिट्टी का दिया वहाँ पे रख दिया है। फार प्रसिद्ध आणि चांगली छान कविता आहे, उर्दूमधली आहे ती मुळामध्ये, कधी मिळाली तर जरूर वाचा। हे मास कम्युनिकेशन आहे, सर्वांच्यासाठी, सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांचं क्षेम बघण्यासाठी हा प्रकाश देण्यात आला। आपण जर त्याचा प्रतिकात्मक अर्थ काढायचा ठरवला तर हा जो काही प्रकाश आहे, हा प्रकाश सर्वांच्या कल्याणासाठी म्हणून देण्यात आलेला आहे, ठेवण्यात आलेला आहे। मास कम्युनिकेशनचा अर्थ तोच आहे जो मला समजला आणि आपल्याला देखील काय सांगितलं असेल मला माहिती नाही, पण आपल्याला हे काम करावं लागेल। तर आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण आलो की हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे विस्ताराने। वाचन संस्कृतीबद्दल बोललो, लायब्ररीबद्दल बोललो, पुस्तकांच्या महत्त्वाबद्दल बोललो, व्यक्तिमत्व विकासावर त्याचा काय परिणाम होतो हे सांगितलं, व्यावहारिक त्याचं ज्ञान कसं उपयोगाचं आहे ते देखील मी सांगितलं। शेवटचा मुद्दा येतो आहे तो असा की आत्ताचं जर्नलिझम आणि आत्ताचं मास कम्युनिकेशन काय आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे। माझ्या मते जे सत्य आहे ते सांगितलं जात नाही आहे, जे सत्य आहे ते लपवलं जातं आहे, दुसरी गोष्ट, आणि असत्य कथन केलं जातं आहे। त्यामुळे या देशावर मोठं संकट या निमित्ताने येऊ पाहतं आहे, याची जाणीव आपल्यापैकी प्रत्येकाला असली पाहिजे, कारण इथून पुढे आपण पत्रकार होणार आहात। त्यामुळे कॉम्प्रोमाइजेस करून आणि कोणीतरी तुम्हाला सांगतंय म्हणून सत्य सांगायचं नाही, हे मात्र आपण स्वीकारता कामा नये, हा एक भाग आहे। आणि कल्याणासाठी म्हणून, जनतेच्या कल्याणासाठी म्हणून मास कम्युनिकेशनचा योग्य तो उपयोग करायला पाहिजे। आता आपण जर बघायला लागलो तर सध्या आपल्याला असं लक्षात येईल की काय चाललं हे कोणी आपल्याला सांगतच नाही, आपल्याला खरं काय ते हे देखील सांगत नाही, खोटं काय आहे ते मोठ्याने ओरडून सांगितलं जातं आहे आणि जे सत्य आहे ते न सांगता असत्य सांगण्याकडची स्पर्धा लागलेली आहे। आता या ठिकाणी कोणाला दोष द्यायचा नाही आहे, पॉलिटिकल बोलायचं नाही आहे, कोणावर मला सांगायचं नाही आहे किंवा कोणत्याही पक्षाबद्दल बोलायचं नाही। मी तुम्हाला एक जनरल एक उदाहरण सांगतो की हे जर खोटं असेल तर आपण नंतर बोलूयात त्याच्याबद्दल, पण माझं स्वतःचं तुमचं म्हणणं सांगितलं। आता यावर इथून पुढे जर तुम्ही बाहेर पडणार असाल आणि कोणतं प्रॉडक्ट म्हणून तुम्ही बाहेर पडणार असाल तर या गोष्टी घेऊन तुम्ही बाहेर पडलं पाहिजे की सत्य सांगणं हा तुमचा धर्म आहे, सत्य लपवायचं नाही हा तुमचा धर्म आहे, आणि असत्य सांगायचं नाही हा तुमचा धर्म आहे, आणि श्रेयस याचा प्रचार आणि प्रचार करणं हा तुमचा ध्येय आहे, हे तुमचं ध्येय आहे। म्हणून मास कम्युनिकेशन तुम्ही योग्य पद्धतीने करायला पाहिजे। त्यामुळे भरपूर वाचन केलं पाहिजे, भरपूर संस्कार तुम्ही स्वीकारले पाहिजेत, बहुसंदर्भ तुम्ही, म्हणजे त्याला आपण बहुसंदर्भीय व्यक्तिमत्व म्हणतो की तुम्हाला अनेक संदर्भ त्यावेळेला माहिती असले पाहिजेत। चांगले वाचन केलं असेल तर ते शक्य असतं। बहुश्रुतता निर्माण झाली पाहिजे आणि पत्रकाराने नैतिक असलं पाहिजे, त्याने श्रेयस यासाठी म्हणून प्रचार केला पाहिजे, मास कम्युनिकेशनचा योग्य तो उपयोग केला पाहिजे,
मुख्य म्हणजे त्यांनी प्रतारणा करता कामा नये. डोंट मेक कॉम्प्रोमाइजेस विथ एनिथिंग. जे तुम्हाला शिकवण्यात आलं, जे तुमचं एलिमेंट आहे मुळातलं, जे काही तुमचं मर्म आहे, त्याच्याशी तुम्ही कॉम्प्रोमाइज करता कामा नये. डोंट डिसीव्ह युअरसेल्फ अँड पब्लिक ऑल्सो. त्यामुळे अर्थातच एक शपथ घ्यावी लागेल, एक प्रतिज्ञा करावी लागेल आपल्या मनाशी की आपल्याला काय करायचं आहे. पैसा कमवणं, खोट्या मार्गाने नाव कमवणं हे काही आपला उद्देश असू शकत नाही. त्यासाठी वेगळे फील्ड्स आहेत, तिकडे तुम्ही गेलात तर चांगलं. इथे आलेला असाल तर या ठिकाणी ट्रुथफुल राहिलं पाहिजे, एवढं माझं स्वतःचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन आपण या संबंध चर्चेचं एक कन्क्लूड करतो आहोत. आपल्याला आता अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले असतील तर आपण जरूर बोला. काही मिनटं आपण प्रश्नोत्तराचे घेऊयात. उपचार म्हणून विसरून जाईल म्हणून ज्यांनी मला बोलवलं, सर आणि आपण मॅडम यांनी मला या ठिकाणी बोलवलं म्हणून मी आपले आभार व्यक्त करतो. इथे येऊन मला अतिशय आनंद झाला आणि विशेषतः आपल्यासारख्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींशी बोलताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. एवढ्यासाठी की उद्याचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही जे काही घडवणार आहात तो नवा भारत आहे. त्यामुळे तुम्ही काय घडवणार आहात याच्याबद्दलची माझ्या मनामध्ये उत्सुकता आहे, चिंता आहे. तुम्ही काय विचार करता हे देखील मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणून आपण काही थोडीशी चर्चा तदनंतर करूयात. तेव्हा माझं म्हणणं शांतपणे आपण ऐकून घेतलं. ज्यांना मराठी नीट कळत नाही त्यांनी देखील व्यवस्थित ऐकून घेतलं, शांतपणे ऐकलं. तेव्हा तुमचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे जे काही चर्चा आहे त्याची तूर्त आपण इथे समाप्ती देऊयात. धन्यवाद. आत्ताचं जे वातावरण आहे इव्हन ते लिटरेचरसाठी सुद्धा किती घातक आहे. कारण एकाचं लिटरेचर दुसऱ्याचं लिटरेचर कमी लेखणं, एकाचं जास्त दुसऱ्याचं कमी, हे आता जास्त होत चाललंय. की म्हणजे आता जर का गांधीजींचे विचार असतील तर ते वीर सावरकरांना किंवा यांना कसे ते डिमीन करतात किंवा हे करतात किंवा या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावरच जे वाद निर्माण होतात. तर लिटरेचर शुड बी केप्ट आउट ऑफ दीज शॅडोज. कारण ते हे अजरामर आहे गोष्टी आणि त्याच्यामुळे कोणी लेखक कमी जास्त होतात किंवा त्याच्यामुळे लिटरेचर साहित्य कमी जास्त होतं असं होत नाही. तर हे काही वेळेला आम्ही शिक्षक म्हणून सांगताना आम्हाला ते बरोबर वाटतं, पण तुमच्यासारखे लोक जेव्हा इथे सांगायला येतात तेव्हा तुमच्या तुमच्या पंतप्रधानांना तुम्ही मुलांना सांगितलं की हे जे सगळं चाललेलं आहे लिटरेचर सारखी जी गोष्ट जी अजरामर आहे ती या सगळ्यातनं बाहेर असली पाहिजे आणि ती याच्यामध्ये कधी या कचाट्यात सापडली नाही पाहिजे. जे साहित्य आहे मराठी साहित्य, मग ते कोणीही निर्माण केलेलं असो, या अनावश्यक वादाच्या पलीकडे असलं पाहिजे आणि ते अनटच्ड असं ठेवलं जावं, अस्पर्श ठेवलं जावं. त्यावर काही अनावश्यक वादविवाद करू नयेत. आता आयडियली हे म्हणणं बरोबर आहे अतिशय, कारण कोणाचं वाङ्मय श्रेष्ठ आहे, कोणाचं कनिष्ठ आहे, ठरवणारे कोण? तुम्ही आणि आम्ही ठरवणारे कोण? त्यांनी काही पिलर्स निर्माण केले आणि ते पिलर्स इतके उंच आहेत की तिथपर्यंत आपला हात जात सुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी जे आपल्याला समाजाला दिलेले आहेत, थॉट्स दिलेले आहेत, विचार दिलेत, मार्गदर्शन दिलेलं आहे, त्या काळामध्ये ते वाङ्मय निर्माण केलेलं आहे, ते आता का चर्चेमध्ये येतात अशाबद्दलचा एक प्रश्न त्यांचा असावा. त्याच्याबद्दल मी यापूर्वी बोललेलो आहे, अनेक व्याख्यानांमध्ये बोललेलो आहे की एक नवतुच्छतावाद समाजामध्ये निर्माण झालेला आहे. तो नवतुच्छतावाद असा आहे की तुम्ही ज्यांच्यावर तुम्हाला आक्रमण करायचं आहे त्या घटकांचा जो आदर्श बिंदू आहे किंवा मानबिंदू आहे त्या मानबिंदूवर मी आक्रमण करतो आणि त्या मानबिंदूचा मी अपमान करतो. का करतो? तर जेणेकरून मला तुमच्यावर मात करायची आहे. हा जो काही पॉलिटिकल गेम चाललेला आहे हा अनेक वर्षांपासून चालू आहे आणि तो नसावा अर्थातच. म्हणून आपण महापुरुषांचे अपमान सतत होताना जे बघतो त्याचं कारण आपल्याला समोर येतं दिसतंय. आता त्याची सगळी उदाहरणं मी सांगत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय झालं, कोण कोण महापुरुष आहेत, कोणकोणाबद्दल कोणी काय म्हटलं आणि का म्हटलं हे सगळं आपल्याला माहिती आहे.
कारण तेवढा तर तुमचा अभ्यास हा असलाच पाहिजे, कारण तेवढी पॉलिटिकल अनालिसिस करण्याची तुमची स्वतःची ताकद आहे म्हणूनच तुम्ही इथे आलेला. त्यामुळे तुम्ही जर्नलिस्ट म्हणून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे का होतं आहे. त्यामुळे तुमचं स्वतःचं इंटरप्रिटेशन असेलच, त्यामुळे मी त्याची उदाहरणं देत नाही. परंतु अलीकडे हे वारंवार घडतं आहे, हे एका दृष्टीने चांगलं नाही. ज्याला आपण प्युअर लिटरेचर म्हणतो. तर हे जे काही मी म्हटलं ते वैचारिक आहे. गांधींनी निर्माण केलेलं साहित्य, सावरकरांनी निर्माण केलेलं साहित्य, आंबेडकरांनी निर्माण केलेलं साहित्य, त्यांनी दिलेली व्याख्यानं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं. आता याच्यामध्ये श्रेष्ठ कोण काय कसं ठरवायचं, आणि काही कारण नाही ठरवायचं, जी आपापल्या जागी आहेत त्याची. पण जेव्हा प्युअर लिटरेचर म्हणतो त्याच्यामध्ये देखील हा वाद आहे. तो वाद असा आहे, त्याची नावं मी घेत नाही, परंतु तिथे एक ग्रुप असा आहे की जो इतर साहित्यकारांना तुच्छ समजतो. हा बेकार, तो रद्दी, तो अमुक, हा तमुक अशा भाषेमध्ये म्हटलं जातं. मग चांगलं कोण? मी चांगला जर असेल तर मी स्वतः म्हणायचं नाही, इतरांनी मला चांगलं म्हणायचं. माझ्या मित्रांनी म्हणायचं की हा श्रेष्ठ आहे आणि मी इतरांना कनिष्ठ मानायचं. हा जो काही खेळ आहे हाच आपल्या प्युअर लिटरेचरमध्ये देखील चालत आलेला आहे. माझ्या साहित्य संमेलनाच्या भाषणामध्ये यावर मी विस्ताराने बोललेलो आहे. हा मुद्दाही आला, अनेकांना तो झोंबला, अनेकांना तो आवडला नाही. परंतु ही चर्चा करणं आवश्यक होतं, कारण खरं बोललं पाहिजे हीच माझी धारणा होती. आणि त्याही व्यासपीठावरून मी हाच उच्चार केला होता की जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. म्हणून हा मुद्दा देखील मी सांगितला होता. लपून काय ठेवायचं नाही. मग त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, लोक नाराज होतील, तुमच्यावर टीका करतील, सगळं ठीक आहे. हाच प्रकार जर्नलिस्टना पण करावा लागतो. त्यांना देखील किंमत द्यावी लागते. कधीकधी त्यांच्या नोकऱ्या जातात, कधीकधी त्यांच्या पोटावर पाय येतो, परंतु ते आपलं स्वतः जे सूत्र असतं, जे काही मूल्य त्यांनी स्वीकारलेलं असतं त्याच्याशी ते तडजोड करत नाहीत आणि मग त्या पद्धतीने पुढे जातात. असे काही चांगले जर्नलिस्ट अजून देखील या समाजामध्ये आहेत, म्हणून आपल्याला आशा वाटते. आणखीन काय प्रश्न आहे? एका स्टुडंटचा प्रश्न आहे, तुमचे सगळ्यात आवडीचे लेखक कोण की ज्यांचं पुस्तक तुम्ही कधीही कुठेही वाचायला तुम्हाला आवडतं, आणि तुमच्या सगळ्यात आवडीचा वाचन प्रकार कुठला आहे? मी तुम्हाला मगाशी म्हटलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या लेखकांनी मराठी कादंबरीला रूप द्यायला सुरुवात केली अशा काही मंडळींनी रूपांतरित पद्धतीनं का होईना पण भारतीय भाषांमधल्या वेगवेगळ्या संस्कृतीचं जे काही दर्शन घडवायला सुरुवात केली. त्यामध्ये गोना दातार हे एक नाव आहे, त्याच्यानंतर नाथ माधव हे एक नाव आहे, किंवा या पद्धतीने लिहिणारे असंख्य लोक त्यावेळेला पुढे आले होते. आणि केवळ मराठीमध्ये नाही तर बाहेर बाबू खत्री यांचं नाव जर आपण घेतलं तर हिंदीमध्ये मोठं नाव आहे, रतनलाल खत्री. त्यांनी मगाशी मी तुम्हाला सांगितलं असं भूतनाथ, चंद्रकांत संतती इत्यादी क्लासिक्स त्यांनी निर्माण केलं. त्याच पद्धतीने बंगालमध्ये कपालकुंडलासारख्या कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. हा जो सगळा काळ आहे या लोकांनी सामाजिकता, ऐतिहासिक संस्कृती, इतिहास आणि त्याचबरोबर मानसशास्त्र या सर्वांचा एकत्रित विचार करून कादंबरीची रूपरेषा, कादंबरीचा जो रूपबंध आहे हा प्रथम तयार केला. तो वाचायला सुरुवात केल्यानंतर त्या काळामध्ये मराठी माणसाला कळायला लागलं की कादंबरी काय असते आणि काय असली पाहिजे, कारण ती परदेशामध्ये होती. मराठीमध्ये ती येता उशीर झाला, कारण आपण सगळे गुलामीत होतो. त्यामुळे इंग्रजी ज्यांना कळत होतं त्यांनी इंग्रजी कादंबऱ्या वाचून मराठीमध्ये ज्यांनी ज्या पद्धतीने कादंबऱ्या आणल्या आणि त्यामध्ये काही स्वतंत्र निर्मिती देखील केली, त्या सगळ्या हे लेखक माझे आवडते लेखक आहेत. एक नाव नाही, अनेक आहेत त्याच्यामध्ये. आणि कोणतंही पुस्तक केव्हाही वाचायला आवडेल तर कथा सरित सागर मला आणून द्या. केव्हाही कुठल्याही प्रवासामध्ये मी वाचू शकतो, तुम्ही वाचा, कारण त्यामध्ये अनेक कथांमधून निर्माण होतात. कथेची उपकथा, उपकथेची उपकथा, उपकथेची पुन्हा मूळ कथा, मूळ कथेतून पुन्हा उपकथा. त्यामुळे अशा प्रकारे एकामागून एक कथनशैलीची एक शृंखला निर्माण होते आणि ही शृंखला निर्माण करण्याचं मोठं कौशल्य आपल्या प्राचीन ग्रंथकारांनी निर्माण केलेलं होतं.
ते मौखिक कथा होत्या, पण त्यामध्ये आपले सगळी सूत्र आहेत जगण्याची. माणूस त्या ठिकाणी शोधता येतो, त्या ठिकाणी संस्कृती शोधता येते आणि मानसशास्त्र शोधता येतं. त्यामुळे कथासरित सागर मला केव्हाही वाचायला आवडेल. नमस्ते सर, माझं नाव श्वेता घाटगे. मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही नवीन लेखकांना काय सल्ले द्याल? सातत्य टिकवलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की रोज तुम्ही काहीतरी लिहिलं पाहिजे. मग मला नवे लेखक आणि लेखिका असं म्हणतात की कुठे वेळ असतो आम्हाला, जगण्यातला संघर्ष एवढा आहे, संसार करायचा आहे, नोकरी करायची आहे, मुलं सांभाळायची, स्वयंपाक करायचा आहे, बाहेर जायचं आहे, यायचं आहे, कशातून वेळ कसा मिळेल, तेव्हा आम्ही काय करावं? तेव्हा मी त्यांना असं सांगतो, जे मी या ठिकाणी आपल्याला देखील सांगतो आहे की 24 तासामधली 15 मिनिटं स्वतःसाठी काढा. शक्य आहे? 24 तास आणि त्यामध्ये 15 मिनिटं स्वतःसाठी काढायची. मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐका. स्वतःसाठी, खुद के लिए, स्वतःसाठी, मेरे लिए, माझ्यासाठी 15 मिनिटं जर मी काढू शकलो तर मी माझ्या स्वतःशी प्रामाणिक आहे. या 15 मिनिटामध्ये मला जे लिहावं असं वाटतं ते मी लिहिलं पाहिजे. हळूहळू तुमच्या असं लक्षात येईल की बरंच लिखाण आपल्या हातून होतं आहे. दुसऱ्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी मग लक्षात येतं 5-6 पानं लिहून झाली की आणखीन पुढे लक्षात येते की अरे वही भरत आली. तुमच्या हातून बरंच काही लिखाण होतं आहे. जर तुम्ही 15-15 मिनटं स्वतःला देऊ शकलात तर, आणि जास्त वेळ देऊ शकलात तर उत्तमच आहे. मग म्हणतात की कसं काय 15 मिनटं लिहायचं आणि बाकीच्या याच्यामध्ये व्यवधानं जी असतात, तर मी दुसरा सल्ला असा देतो की त्या 15 मिनटामध्ये सगळं काही स्विच ऑफ करायचं, सगळं काही विसरून जायचं. तुम्ही कोण आहात, काय तुमची व्यवधानं आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे इन्कम टॅक्स भरायला जायचं आहे, कुठे इलेक्ट्रिसिटी बिल भरायला जायचं आहे, अजून काय करायचं, सगळं विसरून जा. त्या 15 मिनटामध्ये तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्ही एक लेखक आहात, तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा, जे वाटतं ते लिहा. कविता लिहा, कथा लिहा, कादंबरीला सुरुवात केली असेल तर ती लिहा. हा मी सल्ला देतो. तिसरा सल्ला मी असा देतो की प्रत्येक नव्या लेखकाने भरपूर वाचलं पाहिजे. आणि आत्तापर्यंत आपण खूप बोललो वाचन संस्कृतीबद्दल वगैरे, त्याचा थोडासा विचार करून भरपूर दररोज जरी तुम्ही थोडं जरी वाचलं तरीसुद्धा तुमच्यावर संस्कार उत्तम निर्माण होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. त्यामुळे वाचन खूप केलं पाहिजे. ज्यांचं वाचन नाही ती माणसं मला जेव्हा भेटतात त्यावेळेला मला त्यांची दया येते एका अर्थाने, आणि ते म्हणतात आम्ही नाही बुवा वाचत. तेव्हा शेक्सपियरच्या भाषेमध्ये मी असं म्हणतो की तुला ती शिक्षाच दिलेली आहे. तुला ती शिक्षा दिली की तू वाचन करू नयेस. एवढी मोठी शिक्षा तुला देवाने, दैवाने, निसर्गाने, नियतीने दिलेली आहे की तू वाचनच करू नयेस. मग वाचन न करणारा माणूस अरसिक होतो. त्याला संगीत कळत नाही, त्याला चित्रकथा कला कळत नाही, त्याला विद्या कळत नाहीत, त्याला कला कळत नाहीत, त्याला नृत्यकला कळत नाही. तुमच्याकडे फोटोग्राफी वगैरे सगळं आहे, त्यामुळे इथे सुद्धा कलेची आराधना होते, मला माहिती आहे. तुम्ही लावलेले सगळे फोटो मी बघितले बाहेर, उत्तम फोटो आहेत सगळे, मोर दॅन प्रोफेशनल. तेव्हा असे सगळे जी मंडळी आहेत ती त्या ठिकाणी फोटोग्राफी करतायत, म्हणजे कलेची उपासना या ठिकाणी होते आहे. तेव्हा ती ज्यांना करायची आहे त्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहावं. आणि मग तो मनुष्य पशुवत होत नाही. माणूस म्हणून जन्माला आलेला आहे तर त्याने स्वतःचं उन्नयन करायला पाहिजे, सब्लिमेशन करायला पाहिजे. पशु म्हणून जगण्यात काही अर्थ नाही. आणखीन काही प्रश्न? नमस्कार सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जास्त कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात आणि का आवडतात? की जगभरामध्ये काय चाललंय, कोणते लेखक आणि कोणते विचारवंत कोणत्या स्वरूपाचे विचार व्यक्त करतायत आणि आज कोणता प्रवाह कुठे चाललेला आहे हे जर मला कळून घ्यायचं असेल तर मला वैचारिक पुस्तकांचा आधार घ्यावाच लागतो. पण हे जरी असलं, हे कंपल्शन आहे, हे मजबुरी आहे. पण ललित वाङ्मय वाचायला मला आवडतंच. कविता वाचायला आवडतात, प्रवास वर्णनं वाचायला आवडतात,
हे मी वाचलंच पाहिजे, कारण याच्यामुळे मी समृद्ध होतो आहे. पण वैचारिक वाङ्मय वाचल्यामुळे माझी बौद्धिक भूक आहे ती भागत राहते. त्यामुळे एका बाजूने मी इंटेलेक्च्युअल अशा पद्धतीचं जीवन जगू शकतो आणि दुसऱ्या बाजूने इमोशनल जीवन देखील जगू शकतो. त्यामुळे माझा IQ आणि EQ हा दोन्ही चांगला आहे. IQ म्हणजे काय आणि EQ म्हणजे काय, कोण सांगेल? हा बताइए. इमोशनल क्वोशंट और IQ. हां, बरोबर आहे, हे सांगतात ते बरोबर आहे. मग इमोशनल क्वोशंट म्हणजे काय सांगाल का? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? जे आहे इमोशनल क्वेश्चन म्हणजे तो समाजाच्या किती इमोशनल आहे, म्हणजे त्याला समाजाप्रती काही भावना आहेत किंवा काही घडलं समाजात, तर त्याचे ते कितपत जागरूक होऊ शकतो की जेणेकरून तो समाजासाठी पुढे काही करेल. हे इमोशनल क्वेश्चन म्हणजे तुम्ही मास कम्युनिकेशनबद्दल बोलताय, बरोबर आहे? बघा, म्हणजे तुमचा अभ्यास कसा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो बघा. यू आर टॉकिंग अबाउट मास कम्युनिकेशन. कारण जे काही समाजाचे उपयुक्त आहे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक संवेदना निर्माण होते आणि ती संवेदना निर्माण होऊन ती प्रकट करण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करता. सो यू आर कम्युनिकेटिंग दॅट एम्पथी थ्रू दॅट मीडियम टू अदर्स, असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तुमचं अभिनंदन. आणि काही प्रश्न? बोला बोला मॅडम, बोला. प्रश्न असा की ज्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं की आपण जर लिहू शकतो, आपण आपले लिहिलेलं लिखाण लोकांपर्यंत पोहोचलं, लोकांना ते आवडते, त्यानंतर तुम्ही अनेक पुस्तकं वगैरे सध्याचे लेखक जे पटकथांकडे वळतात, कथा या क्षेत्राकडे जाऊन बाकीच्या लेखकांना मिळणारं मानधन, पुस्तक लेखकांना मिळणारं मानधन आणि पटकथा लेखकांना मिळणारं मानधन याचं फरक असं तुम्हाला नाही कळलं ना? पटकथा किंवा या क्षेत्राकडे वळावं म्हणून कथाच लिहिणार. पटकथा लिहिणाऱ्याला जास्त पैसे मिळतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? असं तुमचं समज आहे, पण तसं नाही आहे. ते त्या लोकांची देखील वेदना खूप वेगळी आहे. त्यांचा वापर केला जातो, त्यांचं शोषण केलं जातं, पण त्यांना सन्मान मिळत नाही, मान मिळत नाही आणि पैसे खूप कमी मिळतात. तोच प्रकार इकडे लेखकाला रॉयल्टी मिळत नाही आणि त्याच्याबद्दलचा आरडाओरडा खूप होतो, पण तो वेगळा विषय आहे. पण लेखक हा काही पैशासाठी लिहित नाही असं एक आम्ही म्हणतो. तो स्वतःच्या आनंदासाठी लिहितो, स्वतःच्या समृद्धीसाठी लिहितो आणि पैसा मिळणं हा त्याचा दुय्यम असा एक भाग आहे. काही पॅरेंट्स जे असतात त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकतात म्हणून त्यांचं मराठी चांगलं नाही आहे. या हल्लीच्या पॅरेंट्स आणि ग्रँड पॅरेंट्सच्या स्टँडर्ड वापरतात, तुम्हाला काय वाटतं? एकदा पालकांची मीटिंग आणि विद्यार्थ्यांची मीटिंग चालू असताना मला बालसाहित्यिक म्हणून बोलवण्यात आलं होतं. मला बालसाहित्यिक का मानतायत? कारण मला साहित्य अकादमीचा पुरस्कार बालसाहित्यासाठी मिळाला म्हणून. तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की हा ज्या अर्थी साहित्य अकादमीने याला बोलवून दिल्लीला सन्मान केला मराठी पुस्तकासाठी, तेव्हा हा मोठा बालसाहित्यिक असावा. आता मी बालांसाठी लिहितो ही गोष्ट खरी आहे, कारण माझी पुस्तकांची यादी मॅडमने वाचली असेल तर त्याच्यामध्ये 6, 7, 8, 10 पुस्तकं तर मी मुलांसाठी अवश्य लिहिलेली आहेत. त्यामुळे त्या चर्चेमध्ये मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुमची मुलं इंग्रजी वाचतायत त्यामुळे मराठी वाचत नाही आहेत, हे बरोबर आहे, पण त्यांनी काय वाचावं असं तुम्हाला वाटतं याच्याबद्दलची एक यादी आपण करूयात. आणि मग मी एक कागद घेतला, पेन घेतला आणि सांगितलं की तुम्ही सांगा आणि आपण यादी तयार करायला सुरुवात करू. त्यानंतर पहिला 1 मिनिट गेलं, 2 मिनिट गेले, 3 मिनिट गेले, सुन्न शांतता, कोणाला काही सांगता येईना. त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला, काय बोलावं, की माझ्या मुलांनी काय वाचावं हे सांगण्याची माझी स्वतःची तयारीच नाही आहे. पण तक्रार जरूर आहे, ते वाचत नाही आहे. मग काय वाचावं? मगाशी जी मी यादी तुम्हाला सांगितली ती सगळी मग मी त्यांना सांगितली की ही पुस्तकं मिळवून द्या, त्यांना वाचा. भाषेचं बंधन नाही, इंग्रजीमध्ये मिळालं तरी वाचायला द्या, हिंदीत मिळालं तरी वाचायला द्या, मराठीत मिळालं तरी वाचायला द्या, रूपांतरित मिळालं तरी वाचायला द्या, अनुवादित मिळालं तरी वाचायला द्या. चित्र असावीत नसावीत काही आग्रह नाही,
पण पुस्तकं वाचायला द्या आणि या यादीप्रमाणे आपण पुढे जाऊया. त्यामुळे पालकांना स्वतः मोठा गोंधळ आहे त्यांच्या मनामध्ये, ही अवस्था असल्यामुळे हे लक्षात घ्या की मुलांना देखील काय वाचावं हे कळत नाही आहे. त्यांच्या पालकांना देखील प्रश्न पडलेत, त्यांच्या शिक्षकांना देखील प्रश्न पडलेत. त्यामुळे आपल्याला चांगल्या पुस्तकांची उपलब्धता करून द्यावी लागेल. हेच उत्तर त्याच्यावर आहे. थँक्यू. सर, प्रश्न पडण्यासाठी पण वाचायला लागतं. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असाल, म्हणजे आम्ही जर्नलिझमचे नाही, आम्ही ॲड PR चे आहोत, तर आम्ही कशाला प्रश्न विचारायचे असं नसतं. कुठल्याही बाबतीत प्रश्न पडू शकतात आणि त्याच्यासाठीच वाचन करायला लागतं, हे खरं आहे. सरांचे काही मुद्दे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते माझ्या मते मी फक्त 2-3 मुद्दे आहेत ते मी रिपीट करणार आहे. एक म्हणजे सरांनी वेगवेगळ्या अवस्थेत तुम्ही काय काय वाचावं ह्याच्याबद्दल जे सांगितलं, म्हणजे फॅन्टसी, इमॅजिनेशन इज नेसेसरी, ही का गरजेची आहे. हे आजकालचे हे जेनझी मुलं जी आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, काय कुठले जे असतील पुढे येणारे, हे जे सगळे लोक आहेत, हिंदी में भी बात करूँगी ताकि सब समझे. फैंटेसी और इमेजिनेशन सिर्फ इंस्टाग्राम तक सीमित नहीं होता है, उसके आगे भी जाता है. और सर ने बार बार रामायण और महाभारत के बारे में बोला है. तो रामायण और महाभारत हम सिर्फ टीवी पे देखते हैं. अर्जुन किसने किया है ये नहीं पता महाभारत में. राम किसने किया, तो राम अरुण गोविल ही था, ऐसा मान के सब चल रहे हैं. राम ओरिजिनली कैसे थे या उनके बारे में कितने लोग इन डिटेल जानते हैं, इसके बारे में एक बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है. एक और चीज़ जो सर ने आज बताई है वो कि लैंग्वेज शुड नॉट बी अ बैरियर. लैंग्वेज एक बैरियर नहीं होना चाहिए. अगर आप कुछ पढ़ना पसंद करते हैं तो पढ़ना पसंद करना ये बेसिक चीज़ है. आगे जाके अगर आप भाषा सीखना चाहते हैं, मराठी है, कोई भी गुजराती है, जो भी आप सीखना चाहते हैं, इट शुड नॉट बी अ बैरियर फॉर यू टू ग्रो. ओके. एंड वन मोर थिंग दैट सर सेड, दैट वाज कि कोई भी जब कंट्री किसी दूसरी कंट्री पे आक्रमण करती है तो सबसे पहिले सर्वात पहिलं तिथलं साहित्य जाळलं जातं. मला इंडो चायना वॉरची आठवण झाली त्यावेळेला, की सर्वात आधी जे आपल्या इथलं जाळलं किंवा जे डिस्ट्रक्शन झालं होतं, वन ऑफ द मेजर, दॅट वॉज आवर लायब्ररीज. अँड आय थिंक फ्रॉम दिस यू कॅन अंडरस्टँड की इतके मोठे वॉर्स होतात तेव्हा पहिलं अटॅक जे होतं ते तुमच्या लिटरेचरवर होतं. तर आपापसात भांडण्यापेक्षा जे आपलं लिटरेचर आहे ते प्रिझर्व करून त्याला पुढे नेणं आणि त्याला चांगल्या पद्धतीने त्यातला प्रिझर्व करणं हे गरजेचं आहे. आणि सरांच्या सांगण्यात जे आलं ते आता मी एका वाक्यात परत म्हणते, वाचाल तरच वाचाल, नाहीतर नाही वाचू शकत. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव्ह इफ यू कॅनॉट रीड और इफ यू कॅनॉट अंडरस्टँड अवर लिटरेचर विच इज सो एनरिच्ड. सर, आपल्या प्रभावी आणि सखोल आणि प्रेरणादायी व्याख्यानासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जर्नलिझम डिपार्टमेंटतर्फे खूप खूप आभार. खूप महत्त्वाचे मुद्दे आणि खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आज सांगितल्या तुम्हाला. आगामी काळात तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टी खूप उपयोगाच्या ठरणार आहेत. त्यांनी जे मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमच्या डेफिनेशनच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टी सांगितल्या, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, ती जरूर आपल्या सगळ्यांना उपयोगी येईल. आम्हाला शिक्षक म्हणून सुद्धा त्या गोष्टींचा खूप उपयोग होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मी आपल्या विभाग प्रमुख डॉक्टर केशव साठे, सर्व शिक्षक वृंदांचे आणि विद्यार्थ्यांचे खास करून मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमात ज्यांनी आपल्याला टेक्निकली ज्यांनी सहभाग दिला त्या सगळ्या टेक्निकल टीमचे सुद्धा मी मनापासून खूप आभार मानते. आणि या कार्यक्रमात आपला मौल्यवान वेळ देऊन सहभागी झालेल्या सगळ्यांचे परत आभार. जाण्यापूर्वी एकच गोष्ट, आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक वाक्य मी नक्की सांगेन. आज एक संकल्प करूया, दररोज एक पुस्तकाचे पान आयुष्यभरासाठी खूप मोठं ज्ञान. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. अगर आप एक पेज भी पढ़ते हैं तो वो भी एक कंट्रीब्यूशन बन जाएगा आपके आगे की लाइफ के लिए. कुछ भी पढ़ सकते हैं इंस्टाग्राम को छोड़ के. धन्यवाद.